महाराष्ट्रात सर्वत्र जे आहे लोकसभेच्या निवडणुकीचा रणसंग्राम फुंकलेला आहे। अशात आपल्यासोबत बोलण्याकरिता आहेत माजी आमदार सेवक वाघाय, जे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रात जे आहे 3दा आमदार राहून गेलेले आहेत। असे आमदार आपल्यासोबत आहेत, थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून घेऊया। सेवक भाऊ, काय सांगाल, आपण इतक्या वर्षापासून काँग्रेसचे कार्यकर्ते असून सुद्धा आपल्याला काँग्रेसची जे आहे महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालेली नाही, आपण वेगळा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय सांगाल आपण यावर? मी काँग्रेसचा नेता म्हणून तिकीट मागितली होती। 2-2.5 लाखाने निवडून येणार अशी चर्चा असताना हेतू परस्पर एका छोटा जो कार्यकर्ता काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, त्याची काही कॅटेगरी चेक केली नाही, रमेश तरी त्याला ऑब्झर्वरनी चेक केली नाही आणि त्याला विदाऊट काँग्रेसच्या माणसाला एका नवीन पोराला पैसे देऊन तिकीट दिली गेली। 2 कोटी रुपये 1 महिन्यापूर्वी दिले होते आणि 5 कोटी बाकी 3 कोटी द्यायचे, असा त्यांचा चर्चा झाली, गावामध्ये चर्चा आहे। आणि भाजपच्या लोकांनी त्याला सुद्धा डमी कॅन्डिडेट देण्याकरता त्याने फुके असतील, मेडेजी असतील, या लोकांनी त्याला ॲडजस्ट केलं वरच्या लेवलला, अशी सुद्धा चर्चा आहे। आणि गोष्ट याच्यामध्ये पैसे देऊन तिकीट गेली म्हणून ही आणि गोंदिया उसंडीने सुद्धा याच्यावर आरोप केलेले आहेत। तिथले 2 डॉक्टर तिथेही पती पत्नी आमचे तिथेही भाजपमध्ये चालले गेले। हे पक्ष सोडून का चालले? पैशानं तिकीटं विकत असल्यामुळे हा पुरा महाराष्ट्राचा विषय झालेला आहे ना। सीटा गमवण्याकरता आणि पैसे कमवण्याकरता नाना पटोलेंनी जो धंदा उचललेला आहे याची तक्रार दिल्लीपर्यंत झालेली आहे। फक्त प्रशांत पटोले यांना 2014-21 मतं मिळाली होती, फक्त 21 आणि आम्हाला 80,000 मतं मिळाली, तरी आम्हाला तिकीट नाही, आम्हाला हेतूपुढे डावलून या जिल्ह्यावर त्याला फक्त हिटलरशाही गाजवायची आहे। जो भाजपमध्ये गेला तिथून आला, इकडे पडत आला, इकडून तिकडे गेला, पहिले शिवसेनेत होता, मग अपक्ष होता, अपक्षामध्ये 16,000 मतं घेतली, जमानत जप्त झाली, तरी पण त्याला 98मध्ये मदत केली, तिकीट दिली। आणि तोच माणूस आता माझी वेळ आली, मी आता खासदार झालो असतो, काँग्रेसचा खासदार असतो आणि झालो असतो आणि तो सुद्धा आमदार साकोली राहिला असता, पण त्याला नाही सुद्धा माझी तेव्हा तिकीट झाली साकोली विधानसभेची, ती तिकीट चोरून आणली। प्रफुल्ल पटेलला सोबत धरलं, प्रफुल्लभाईने त्याला विभाग 2 लाखांतून आणले। ज्या वेळेला 2 मतदारसंघ दिले, साकोली तुमसर आणि सळगावचे मतदारसंघ दिला, काँग्रेसच्या पालिकेला दिले। हा विकम माणूस या ठिकाणी महाराष्ट्र सदस्य आहे। मला तू एक खंत वाटतो की अशा माणसाला सोनिया गांधी, राहुल गांधी याच्याला हा सोडून आला फक्त म्हणून याची इज्जत केली। अहमद पटेल, सोनिया गांधी माझ्याकडे 2दा येऊन गेले, तर कधी कोणी नाही काँग्रेसचा नेता आला नसेल, पण हा राहुल गांधीला चुत्या बनवून सगळे इकडे विकण्याचं काम केलं आहे। पैशाचा व्यवसाय काय, नुसता पैसा कमवणे, पैसा आम्ही एक या ठिकाणी दलितच्या रीतीनं काम करतो। आणि मागे आंबेडकरच्या वेळेला इथं आले, मला तुम्ही आंबेडकरने सेवक भाऊंना नाकारवले, आपला खास पत्रकार ट्यूब बनवली, ते प्रेसला गेली। आंबेडकर आमचे मित्र आहेत, मी त्यांना भेटायला गेलो, मी वंचितकडून लढलो होतो आणि त्यावेळेला काँग्रेसवाल्याशी बोलत नाही, कारण काँग्रेसची आघाडी तुटली आहे ते दिसले, पण मला बदनाम करण्याकरता मी बहुजनाचा नेता झालो आहे, त्याला काही दुःख होतं। पण आंबेडकर आम्ही हशामध्ये करत बोलत होतो, बाबासाहेब इथे लढले होते, आमची चर्चा होती आणि आताच मुंबईला माझ्याकडे पुन्हा तिथे भेटले, त्यांनाही वाईट वाटलं। अशा ह्या चर्चामध्ये आपली चर्चा काय आहे, फक्त त्यांना मी काँग्रेसवाल्याशी बोलत नाही असं म्हटलं होतं, भेटत त्यामुळे मी बोलतच होतो, आमची चर्चा होती। मग काँग्रेसवाल्याच्या नेत्यावरती नाराज होते, आमच्यावर नाही, ते आमचे मित्र होते आणि ते बातमी वेगळी करून त्यांनी लावली एका पत्रकार मित्राला। ही दुर्दैवी घटनेला आम्हाला संपवण्याचं काम केलं। नक्कीच जे आहे, मागे एक साकोली येथील विश्राम भवनामध्ये एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, त्यामध्ये सेवक वाघाय यांच्याशी चर्चा करण्यास प्रकाश आंबेडकर यांनी नकार दिला असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावर जे स्पष्टीकरण देत सेवक वाघायांनी सांगितलं की एक सहज काँग्रेसची जी आहे चर्चा करायची नव्हती, त्यांना सेवक वाघायांना त्यांनी नकार दिला नव्हता, काँग्रेसच्या लोकांशी मला बोलायचं नाही असं बोलले होते। सोबतच जे आहे सेवक वाघायांनी सांगितलं की काँग्रेसची तिकीट जी आहे ती विकण्यात आलेली आहे, लोकसभेचा उमेदवार जो आहे तो डमी आहे आणि तो निवडून येणार नाही असं मत जे आहे सेवक वाघाय यांनी व्यक्त केलेलं आहे। रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।